तर आज आपण भेटतोय 10व्या भागासाठी करोनाला हरवायचंय आणि नागरी आरोग्य केंद्रातर्फे ही सिरीज घेतली जातीये. मी डॉक्टर प्रिया प्रभू आणि आज आपण बघणार आहोत इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिबंधन जे आहे आपल्या शरीराचं त्याबद्दल एक नवा विचार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं होतं की हा आजार आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे एक युद्धभूमी तयार करतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो व्हायरस आलेला असतो तो आणि आपल्या शरीराची इम्युनिटी जी आहे ती इम्युनिटी यांचं युद्ध झाल्यानंतर पूर्ण युद्धभूमी तयार होते आणि त्यामधनं शरीराची झीज खूप साऱ्या प्रकारे होते. तर हे आपण लक्षात ठेवायचंय. मात्र बाकी तुम्ही आत्ता जे ऐकणार असाल त्याबाबत तुम्हाला पूर्ण पाटी कोरी करून या. म्हणजे मी जे सांगेन त्यासाठी तुम्हाला आधीच्या तुमच्या ज्या कल्पना असतील त्या थोड्याशा बाजूला ठेवायला लागतील. त्यामुळं कोरी पाटी असेल तर जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकेल. मात्र आपले काही जे कन्सेप्ट आपण बघितले होते ते कन्सेप्ट म्हणजे सर्कल ऑफ कंट्रोल आणि नोवेल व्हायरस हे दोन तुम्ही लक्षात ठेवा. सर्कल ऑफ कंट्रोल म्हणजे काय की आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये काय गोष्टी आहेत हे आपण त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि दुसरं जे आहे नोवेल व्हायरस म्हणजे हा व्हायरस या जगामध्ये नवीन आलेला आहे, त्यामुळं जे काही घडतंय ते पहिल्यांदाच घडतंय हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. तर आतापर्यंत जेव्हा या आजाराची गोष्ट आली त्यावेळेला सगळ्यांनी असंच म्हटलेलं आहे की ही जी इम्युनिटी आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे आपली, ही शक्ती वाढवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी खूप सारे प्रयत्न केले की इम्युनिटी आपण कशी वाढवू शकू. तर यासाठी वेगवेगळे इम्युन बूस्टर्स घेण्यात आले किंवा काही आहारांचा वापर करण्यात आला किंवा अगदी काही पॅथींनी सांगितलं की त्यांच्याकडे उपाय आहेत तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि ती इम्युनिटी वाढवा जेणेकरून आपण आजारापासून वाचू शकू. हे असेच मेसेजेस, असेच संदेश आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ऐकायला मिळाले. तर ही इम्युनिटी आपण वाढवत होतो म्हणजे नक्की काय वाढवत होतो हे नक्की कुणाला माहिती नव्हतं. फक्त इम्युनिटी वाढवायची आहे एवढा एकच संदेश होता आणि प्रत्येकाने अगदी खूप मनापासून प्रयत्न केले की इम्युनिटी कशी वाढवता येईल आणि त्यासाठी विविध प्रकारची औषधे घेण्यात आली किंवा बरेचसे प्रयत्न करण्यात आले, जसं व्यायाम असेल किंवा आणि काही असेल. तर इम्युनिटी वाढवतोय म्हणजे नक्की काय वाढवतोय हे तर आपल्याला समजलं नाही, कारण हा आजार तर जगामध्ये पहिल्यांदाच आलाय, त्यामुळे त्याच्याबद्दलची इम्युनिटी आपल्याकडे असणं हे शक्यच नव्हतं. मग सगळ्यांनी असं म्हटलं की आपली जी बेसिक इम्युनिटी आहे ती वाढवूया. मग आता आपण बघूया की नक्की ही इम्युनिटी या आजारामध्ये काय करते. सध्या जी परिस्थिती आहे ह्या आजाराची त्याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की कोविड-19 जेव्हा आजार होतो, करोना आपल्या शरीरात शिरतो, त्यानंतर आपल्या शरीरामध्ये विविध केमिकल्स येतात, वेगवेगळ्या सेल्स ऍक्टिव्हेट होतात आणि त्यानंतर हा शब्द तुम्ही ऐकला असेल की सायटोकिन स्टॉर्म होतं. म्हणजे जे पेशंट सिरियस झालेले आहेत त्या पेशंटच्या बाबतीमध्ये असं एक हे होतंय की सायटोकिन स्टॉर्म आलेला आहे आणि त्यामुळं पेशंट आता सिरियस झालाय आणि त्यासाठी मग खूप सारी औषधं द्यायला लागतील आणि मग त्यामुळं मग प्रॉब्लेम्स पुढे होतात. कारण त्यानंतर ARDS होतं, वेगवेगळे ऑर्गन्स फेल होऊ शकतात, विविध सिस्टीम्स बंद पडू शकतात आणि पेशंट सिरियस होतो. म्हणजे आपल्या मालकापेक्षा नोकर मोठा झालाय अशा प्रकारचं हे चित्र आपल्याला दिसू शकतं. तर इम्युनिटी बद्दल पुढे बोलायच्या आधी मी थोडंसं एक गोष्ट समजा किंवा एक हे सांगू शकते, उदाहरण सांगू इच्छिते की आपण किल्ले आपल्याला माहिती आहेत, पूर्वीच्या काळी प्रत्येक राजा महाराजांकडे किल्ले असायचे. तर कुठलाही एखादा किल्ला असेल तर त्या किल्ल्याच्या बाबतीमध्ये जिंकून घेणं हे दुसऱ्या राजासाठी फार आवश्यक असायचं राज्य करण्यासाठी आणि त्या कारणाने खूप सारी युद्ध व्हायची. तर
ह्या किल्ल्यामध्ये जिंकलं जाऊ नये यासाठी काही गोष्टी केल्या जायच्या. जसं प्रत्येक किल्ल्याला एखादी भक्कम तटबंदी असायची किंवा शत्रूला थोपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असायचे. जवळ कुणी आलं की उकळतं तेल ओतलं जायचं किंवा दरवाजे एवढे भक्कम असायचे, त्याला काटे असायचे जेणेकरून हत्तीमुळे ते उघडले जाऊ नयेत. त्याचप्रमाणे शत्रू जर शिरलाच तर मग जे कोणी तिथं पहाऱ्यावर असतील, म्हणजे किल्ल्यामध्ये नेहमी लक्ष ठेवण्यासाठी, पहारा ठेवण्यासाठी कुणी ना कुणीतरी जागा असायचं आणि ते पूर्ण लक्ष ठेवायचे की काही घडत तर नाहीये ना. मग अशा लोकांकडनं लगेच त्यांच्यावर हल्ला केला जायचा, शत्रूला टाळलं जायचं आणि इतरांना विविध मार्गांनी सूचना दिल्या जायच्या की किल्ल्यामध्ये शत्रू शिरलेला आहे. तर या ह्याच्यामध्ये जेव्हा सांगितलं जायचं की शत्रू शिरलाय, त्यानंतर मग दुसरं सैन्य जे आहे ते सैन्य पुढे हल्ला करायचं आणि शत्रूला पराभूत करायचं. जर शत्रू शिरला तर शत्रूच्या मनामध्ये काय असायचं की किल्ल्यामध्ये कुठली कमकुवत जागा आहे, किल्ला आपण कसा जिंकू शकतो, किल्ल्यामध्ये शिरण्यासाठी काही मार्ग आहेत का, नकळत कसं शिरता येईल जेणेकरून पहारेकऱ्यांना पण पत्ता लागणार नाही आणि एकदा का आत शिरलं की मग नंतर सैन्य वाढवलं जायचं. ह्याचं छान उदाहरण म्हणजे आपण तानाजींनी सिंहगड घेताना जे मार्ग वापरले होते, कमकुवत जागा होती की त्या अवघड कड्याजवळ कुणीही पहारेकरी नसायचा, ती जागा निवडली. तिथे घोरपडीच्या साह्याने त्यांनी प्रवेश केला आणि एकाने प्रवेश केल्यानंतर बाकीच्यांना दोर सोडली आणि त्यानंतर सगळं सैन्य आत गेल्यानंतर आतमध्ये भलं मोठं युद्ध झालं आणि त्यानंतर तो किल्ला पडला. तर शत्रूला शरीरामध्ये शिरणं आवश्यक असतं. जोपर्यंत किल्ल्याच्या बाहेर शत्रू असतो तोपर्यंत किल्ल्याला काहीही होऊ शकत नाही आणि मात्र शत्रू जेव्हा किल्ल्यामध्ये शिरतो त्यानंतर युद्ध हे किल्ल्याच्या आतमध्ये होतं. आता किल्लेदाराचा काय विचार असतो, किल्लेदारला जागता पहारा ठेवणं आवश्यक असतं, ज्या चोरवाटा असतील त्या बंद करणं आवश्यक असतं, जिथं कुठं कमकुवत जागा असतील त्या मजबूत कराव्या लागतात, अन्न पाणी साठा आणि सैन्याची तयारी ही महत्वाची आहे आणि सगळ्यात मोठा भर कुठल्याही किल्लेदाराचा जो असतो तो म्हणजे शत्रूला किल्ल्यामध्ये शिरू न देण्याचे पूर्ण प्रयत्न. कारण ती एकच गोष्ट आहे की जी त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. कारण एकदा का शत्रू किल्ल्यामध्ये शिरला की त्यानंतर युद्ध झाल्यानंतर जरी किल्लेदार जिंकला तरी देखील किल्ल्याचं नुकसान होणार असतं. तर आता हे आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहोत आणि मग आजच्या या विषयाशी ह्याचा काय संबंध. मग आता तुम्ही फक्त असा विचार करा की किल्ला म्हणजे आपलं शरीर आहे, किल्लेदार आपण स्वतः आहोत, शत्रू म्हणजे करोना किंवा इतर कुठलंही इन्फेक्शन आहे आणि पहारेकरी आणि सैन्य म्हणजे आपली इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती आहे. मग आता लक्षात येतंय ना की आपण आपल्या शरीराला वाचवण्यासाठी विविध प्रकारे जे प्रयत्न करतो, पहारेकरी आणि सैन्य तेव्हाच काम करतील जेव्हा शत्रू शरीरामध्ये शिरेल. पण आपण जर शत्रूला शरीरामध्ये शिरू दिलं नाही तर पहारेकरी आणि सैन्याला जास्त काम पडत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी आपण कशा करतोय, करोनाच्या बाबतीमध्ये हे सगळं कसं घडतंय हे आपण बघूया. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. किल्ला म्हणजे शरीर, किल्लेदार आपण स्वतः, शत्रू हे कुठलंही इन्फेक्शन आणि आपलं पहारेकरी आणि सैन्य म्हणजे आपली इम्युनिटी. आता ही जी आपली इम्युनिटी आहे ते आपल्या प्रत्येक आक्रमणापासून, जंतूंच्या आक्रमणापासून आपलं संरक्षण करू शकते. तर ह्या इम्युनिटी बाबत आता आपण थोडीशी जास्त माहिती घेऊया. पण मला माहिती आहे की व्हॉट्सअप मधून तुम्हाला खूप सारी माहिती मिळालेली आहे, खूप सारे मेसेजेस तुम्ही वाचलेले आहेत, तुम्हाला अगदी पेशींची नावं पण माहिती असणार आहेत, तुम्हाला माहिती आहे की एक इनेट इम्युनिटी असते, अडॅप्टिव्ह इम्युनिटी असते. पण हे सगळं मी आज नाही बोलणार आहे कारण ह्या डिटेल्स मध्ये आपण जाण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. कारण ही इम्युनिटी ही एवढी मोठी सिस्टीम आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही की किती सुंदर प्रकारे आपल्या शरीरामधून ते जंतू आपल्या शरीरामध्ये न येऊ देत नाहीत किंवा आले तरी लगेच त्यांच्यावर हल्ला करतात. मागे मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की अशी कल्पना करा की आपल्याला व्हायरस डोळ्यांनी दिसतोय आणि आपल्या आजूबाजूला लाल टिंब दिसतात जी व्हायरस आहेत. मग आपल्याला कधी लक्षातही येत नाही की आपण ज्या वातावरणामध्ये राहतोय त्या वातावरणामध्ये प्रत्येक ठिकाणी एवढ्या प्रकारचे हे सूक्ष्मजीव जंतू असतात
की आपल्याला कल्पनाही येत नाही की आपलं शरीर हे प्रत्येक क्षणाला त्यांच्याशी लढत असतं. त्यामुळे इम्युनिटी कधीही बंद आणि चालू अशी नसते, त्याचं काम हे सतत चालू असतं प्रत्येक क्षणाला. कारण आपण जगतोच आहोत, आपल्या आजूबाजूला सूक्ष्मजीव जंतूंचा खूप मोठा सागर आहे आणि त्यामध्येच आपण जगत आहोत. तर ह्या इम्युनिटीचे प्रकार जर आपण बघणार असू तर मला हे प्रकार या पद्धतीने नाही सांगायचे. ह्या ऍक्च्युली इम्युनिटीच्या पायऱ्या आहेत. पायऱ्या म्हणजे स्टेजेस, लेवल्स, स्तर, जे एकानंतर एक कार्यरत होतात. सगळ्यात आधी पहिला लेवल असतो, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा. तर पहिला लेवल म्हणजे बॅरियर्स. बॅरियर्स म्हणजे अवरोध, अटकाव किंवा रोधन, थांबवणे. याचा अर्थ किल्ल्याला जी तटबंदी असते ती ही तटबंदी आहे, जी खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी लेवल किंवा दुसरा स्तर असतो तो इनेट इम्युनिटीचा, ज्याला आपण अंगभूत, नैसर्गिक किंवा जन्मजात जी आहे आपली इम्युनिटी, रोग प्रतिबंधक शक्ती, ती आहे. याचा अर्थ पहारेकरी जे सतत लक्ष ठेवून असतात की कुठला शत्रू तर शरीरामध्ये शिरत नाहीये ना, आणि ज्या क्षणाला त्यांच्या लक्षात येतं की शत्रू शरीरामध्ये आलेला आहे तेव्हा ते जोरजोराने हाकारे करतात आणि सैन्याला बोलवतात. त्यामुळे या पहारेकऱ्यांचं काम असतं की शत्रूवर पहिला हल्ला करायचा, रॅपिड ऍक्शन फोर्स सारखं पहिला हल्ला करायचा, आणि नंतर मग लगेच अधिकची कुमक मागवायची, अधिकचं सैन्य मागवायचं. आणि तिसऱ्या पायरीची जी इम्युनिटी आहे ती आहे अडॉप्टिव्ह इम्युनिटी. आणि त्याचा कारण आहे की त्याला आपण प्रतियोजक किंवा अनुकूलक अशा प्रकारची इम्युनिटी असं म्हणू शकतो. म्हणजे ती एखादा जंतू आल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट स्पेसिफिक असते, विशिष्ट असते, आणि ती जंतू आलाय ह्या कारणासाठी निर्माण होते. इनेट किंवा अंगभूत इम्युनिटी ही प्रत्येक जंतूसाठी असतेच आणि ती सगळ्या जंतूंच्या विरुद्ध एका प्रकारेच काम करते. तर हे 3 स्तर आहेत. तुम्ही जे व्हॉट्सअप फॉरवर्ड बघितले असतील त्याच्यामध्ये फक्त 2 स्तरांचाच उल्लेख झालेला आहे, आणि इथे हे मी 3 स्तर सांगतेय. पहिला आहे बॅरियर्स, अवरोध करणे, अटकाव करणे. दुसरा आहे अंगभूत नैसर्गिक इम्युनिटी, आणि तिसरी आहे प्रतियोजक किंवा अनुकूलक, जो जंतू आलाय त्याच्या विरुद्ध विशिष्ट अशी इम्युनिटी. मग आता हे लक्षात घ्या की जी अंगभूत नैसर्गिक जन्मजात आहे, जी बऱ्याचदा आपल्या जेनेटिक्सवर अवलंबून आहे, तर अशी ही जी इम्युनिटी आहे ती आपण खूप बदलू शकत नाही, त्याच्यामध्ये जास्त फरक होऊ शकत नाही. म्हणजे ती आता तुमच्याकडे 1 पट आहे आणि तुम्ही काही केलं आणि ती चौपट झाली असं होऊ शकत नाही. थोडाफार वर खाली फरक पडेल. त्याचप्रमाणे हे 3ही स्तर हे आवश्यक असतात इम्युनिटी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल की हा, आम्हाला तर इनेट आणि अडॉप्टिव्ह पूर्ण माहिती आहे, पण बॅरियर काय असतं? तर अवरोध किंवा अटकाव करण्यासाठी सर्वात महत्वाचा अवयव जो आहे तो आहे आपली त्वचा. त्वचा ही आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव असतो, आणि त्वचेमुळे आपल्या शरीरामध्ये कोणतेही जंतू शिरू शकत नाहीत. मात्र आपल्या त्वचेवर खूप सारे जंतू राहत असतात, आणि त्यासाठीच आपण म्हणजे नेहमी स्वच्छता राखायला पाहिजे, ह्याचं कारण तेच असतं. जिथं त्वचा नाहीये, म्हणजे ओपनिंग्स आहेत, छिद्र आहेत शरीरामध्ये, त्या प्रत्येक ठिकाणामधून जंतूंचा शिरकाव होऊ शकतो आपल्या शरीरामध्ये. आणि त्या ठिकाणी त्वचा नसते, ओलसर अशी कातडी असते, ज्याला आपण म्युकस मेम्ब्रेन म्हणतो. त्या ठिकाणी प्रतिकार करण्याची क्षमता कमी असते, त्वचा एवढी नसते, त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणाहून जंतू शरीरामध्ये येऊ शकतात. मग या ठिकाणी अवरोध किंवा अटकाव कसा केला जातो? समजा नाक असेल तर नाकामध्ये जे श्लेम किंवा म्युकस किंवा आपण शेंबूड असं म्हणतो, हे जे तयार होत असतं त्याच्यामध्ये जंतू अडकून बाहेर येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाकापासून पूर्ण अगदी फुफ्फुसाच्या अगदी शेवटच्या बारीक अल्व्हिओलापर्यंत सिलियरी पेशी असतात, ज्यांच्यामध्ये अगदी बारीक असे केस असतात, केशिका असतात त्यांना, आणि ते सारखे असे जंतूंना वरच्या बाजूला ढकलत ढकलत बाहेर काढत असतात. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमुळे आपला जो श्वसनाचा मार्ग आहे तो सुरक्षित राहतो.
डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी अश्रू आहेत, पापण्यांचे केस आहेत, तोंडासाठी टॉन्सिल्स जे आपण म्हणतो ते खरं तर आपले सैनिक आहेत जंतूंपासून वाचवण्यासाठी. त्याचप्रमाणे जठरामध्ये जे आम्ल असतं, आपण म्हणतो ऍसिडिटी झाली, तर ते जे आम्ल आहे हे देखील एक अटकाव किंवा अवरोध करण्याचा मार्ग आहे. सगळे जंतू त्यामध्ये मरू शकतात. त्यानंतर कान असेल तर तिथे कानाचा पडदा आहे, त्याचप्रमाणे मळ जो तयार होतो, वॅक्स असतं, त्यामध्ये देखील जंतू अडकतात. आणि जी योनी आहे त्यामध्ये ऍसिडिक स्त्राव असतात, आम्लयुक्त स्त्राव असतात, त्यामुळे जंतूंची वाढ होत नाही. आता आपण जर करोनाचा विचार केला तर करोनाचा मुख्य प्रवेश हा नाक, डोळे आणि तोंड हे आपण बघितलं होतं. आणि त्यातही नाक महत्वाचं आहे करोनासाठी. आणि जर तुम्ही डेली टिप्स वाचत असाल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की नाकामधील 2 प्रकारच्या पेशींमध्ये करोना सगळ्यात आधी हल्ला करतो, कारण तिथे ACE2 रिसेप्टर्स आहेत. तर कोणत्या 2 प्रकारच्या पेशी आहेत त्या? एक म्हणजे सिलियरी, ज्या केशिका असणाऱ्या पेशी आहेत त्यांच्यावर हल्ला केला जातो. आणि दुसरं म्हणजे ज्या म्युकस तयार करतात, श्लेष्म तयार करतात, त्या पेशी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की करोनाचा पूर्ण हल्ला हा अवरोध अटकाव करू शकणाऱ्या पेशींवरच केला जातो. त्यामुळं करोनाचा एकदा शरीरामध्ये प्रवेश झाला की मग त्याला टाळणं थोडंसं अवघड जातं, कारण आपल्या नाकामधील ज्या अटकाव करणाऱ्या आहेत, इम्युनिटीची पहिली पायरी जी आहे तीच करोना बंद करून टाकतं. म्हणजे ह्या राऊंडमध्ये विषाणूचा विजय झालेला आहे, करोनाचा विजय झालेला आहे. आता आपण अवरोध आणि अटकाव वाढवू शकतो का, हा विचार तुम्ही करा. आपण शेवटी पुन्हा याच्यावर बोलूया. कारण इम्युनिटीची पहिली पायरी जर करोना नष्ट करत असेल तर आपल्याला त्याबाबत काहीतरी करायला पाहिजे. आता जेव्हा करोनाचा शरीरामध्ये प्रवेश झाला की नंतर काय होतं? आपण मागे बघितलं होतं की ज्या ज्या पेशींमध्ये ACE2 रिसेप्टर आहेत त्या प्रत्येक पेशीमध्ये हा व्हायरस जाऊन चिकटतो, त्याच्यामध्ये प्रवेश करतो आणि काही तासांमध्ये प्रत्येक पेशीमधून या व्हायरसचे लाखो नवे व्हायरस तयार होतात आणि ते सगळे व्हायरस पुन्हा नवीन पेशीमध्ये शिरतात आणि पुन्हा लाखो व्हायरस तयार होतात, हजारो व्हायरस तयार होतात. म्हणजेच काही काळामध्ये इतके व्हायरस असतात की आपल्या इम्युनिटीला खूप सारे प्रयत्न करावे लागतील त्या व्हायरसना मारण्यासाठी. तर मग इथे पहारेकरी येणार, शत्रू शरीरामध्ये शिरलाय म्हटलं की नंतर पुढची पायरी आहे पहारेकऱ्यांची, अंगभूत इम्युनिटी जी नैसर्गिक आहे, जन्मजात आहे. तर ही सर्व जंतूंसाठी असते. प्राथमिक प्रतिहल्ला असतो हा. याच्यामध्ये शक्यतो जंतू आणि बाधित पेशी ह्या नष्ट केल्या जातात. आणि त्याचप्रमाणे यासाठी रसायनांचाही वापर होतो किंवा काही पेशी ह्या जंतूंना आणि बाधित पेशींना खाऊन टाकतात. त्याचप्रमाणे रसायनांचा वापर जो होतो तो मुख्यतः अजून कुमक मागवण्यासाठी, म्हणजे बाकीच्या पेशींना पण त्या ठिकाणी बोलवण्यासाठी. कारण आपल्या शरीरामध्ये एका ठिकाणी जंतू आलेला आहे हे कळल्यानंतर सगळीकडून मदत यायला पाहिजे. यासाठी मग इंटरल्युकिन्स, सायटोकिन्स आणि इतर बरेच प्रकारचे केमिकल्स आहेत. मी सगळी नावं तुम्हाला सांगणार नाहीये, पण याच्यामध्ये ही नावं महत्वाची आहेत. आणि ह्यांचं मुख्य काम आहे की अधिकच्या पेशी तिथे घेऊन येणं, तिथे थोडाफार दाह निर्माण करणं. कारण जेव्हा दाह होतो, इन्फ्लमेशन होतं, तेव्हा तिथं रक्तप्रवाह वाढतो आणि सगळ्या पेशींना तिथं पोचण्याची सोय होते, कारण सगळ्या पेशी ह्या रक्तामध्येच असतात. त्याचप्रमाणे शरीरामध्ये ताप येतो, कारण टेम्परेचर वाढलं, ताप आला की थोडेसे जंतू मरू शकतात. त्याचप्रमाणे योग्य प्रकारे इम्युनिटी काम करू शकते. यासाठी प्रत्येक आजारामध्ये शक्यतो जंतू आले शरीरामध्ये की शक्यतो ताप येतो आणि इन्फ्लमेटरी रिॲक्शन्स झालेले असतात. आता जेव्हा जंतू आणि बाधित पेशी हे नष्ट करण्याचं काम चालू असतं त्यावेळेला खूप सारं डेब्रिस तयार होतं, म्हणजे पडझड झालेली असते शरीराची. ज्या मेलेल्या पेशी असतात त्या सगळ्या तिथं एकत्र गोळा होतात आणि हा जो डेब्रिस किंवा पडझड पसारा आहे याच्यामुळे तिथे आपल्या त्या विविध अवयवांमध्ये ते तिथे साठलं जातं. आता युद्ध सुरू झालेलं आहे हे आपल्या शरीराला कळतं, सिम्पटम्स येतात, लक्षणं येतात आणि मग त्यावेळेला आपण उपाय काय करतो? आपण शरीराला आधार द्यायला सांगतो, विश्रांती घ्यायला सांगतो खूप सारी, आपण पाणी भरपूर प्यायला सांगतो, विटामिन्स देतो आपण, जेणेकरून शरीराला आणि इम्युनिटीला आधार मिळेल. त्याचप्रमाणे काही विषाणू विरोधी औषधं दिली जातात, कारण शरीरामध्ये विषाणू आहे. फॅविपिरावीर किंवा रेमडेसिवीर दिलं जातं.
मात्र आता नवीन जी माहिती आलेली आहे त्यानुसार या औषधांचा खूप सारा फायदा होतो असं दिसून येत नाहीये. त्याचप्रमाणे जो काही लक्षण असेल, त्रास असेल, त्यानुसार काही औषधं जसं तापाचं किंवा खोकल्याचं अशी औषधं दिली जातात. आता जेव्हा मी युद्धभूमी म्हणते शरीराला, जिथे कुठे व्हायरस आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपली जन्मजात इम्युनिटी जी आहे त्याच्यामधल्या पेशी पोचणार आहेत. त्या पेशी व्हायरसला मारण्यासाठी विविध रसायने सोडणार आहेत आणि खूप साऱ्या पेशी जमल्यानंतर त्याच्यामध्ये व्हायरस आणि बाधित पेशींना मारल्यानंतर जिथे कुठे हे युद्ध चालू आहे त्या ठिकाणी जे डेब्रिस तयार होईल ते तिथं साठलं जाईल आणि त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होते. आता आपल्याला माहिती आहे की जरी फुफ्फुस, हृदय, किडनी, आतडी आणि मेंदू यासारखे अवयव या व्हायरसनी बाधित होत असले तरी देखील मुख्य संख्या नाकामधनं प्रवेश केला असल्यामुळे सर्वात जास्त व्हायरस हे फुफ्फुसामध्ये असतात आणि फुफ्फुसामध्ये जेव्हा असं युद्ध होतं इनेट इम्युनिटी बरोबर, त्यावेळेला त्या युद्धाचा परिणाम म्हणून जे काही डेब्रिस तयार झालेलं आहे त्यामुळं मग निमोनिया आणि ज्या बाधित पेशी आहेत त्यांच्यावर आपली इम्युनिटी हल्ला करून त्यांना मारत असते आणि अशा प्रकारे जास्त पेशी आणि खूप सारे व्हायरस मारले जात असतात. आणि यामध्ये जो सिक्रिशन्स आलेले आहेत, रक्तवाहिन्या पण डॅमेज झालेल्या आहेत, तर ह्या सर्वांमुळं जे सिक्रिशन्स येतात त्यामुळं हा निमोनिया दिसून येतो. जेव्हा तुम्ही सिटी स्कॅन करता त्यावेळेला जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तिथं युद्ध झालेलं आहे तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला बदल दिसून येतात आणि त्यानुसार मग सिटी स्कोअर जास्त आला असं आपण म्हणतो. त्याचा अर्थ एवढाच असतो की तुमची इनेट इम्युनिटी ही भरपूर काम करत आहे आणि तुमच्या इम्युनिटीनी व्हायरसला मारण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याचबरोबर व्हायरस बरोबर आपल्या शरीरातील बाधित पेशी देखील मारल्या जात आहेत आणि त्याचे हे परिणाम आहेत. आता बऱ्याच वेळा असं होतं की ही जी इनेट इम्युनिटी आहे ती अनियंत्रित स्थितीमध्ये जाते. कारण तुम्हाला व्हायरस या आजाराबद्दलचं एक चित्र दाखवलेलं आठवत असेल. पहिल्या आठवड्यामध्ये व्हायरसचं प्रमाण जास्ती असतं. दुसऱ्या आठवड्यापासून इन्फ्लमेशन किंवा इम्युनिटीचं प्रमाण वाढायला लागतं आणि आपल्याला माहित आहे की साधारण 7 ते 9-10 दिवसांमध्ये व्हायरस वाढण्याचं प्रमाण पूर्णपणे बंद होतं. व्हायरस रिप्लिकेट होत नाही. त्यामुळं आपण पेशंटला डिस्चार्ज पण करतो कारण शरीरातील व्हायरस हा आता नसतो. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा जेव्हा ताप येतो, पुन्हा जेव्हा त्रास चालू होतो त्यावेळेला इतर काही इन्फेक्शन झालेलं असू शकतं किंवा शरीरामधली इम्युनिटी ही अनियंत्रित झालेली असते. मग यासाठी बरीच कारणं असू शकतात. जसं वय वाढेल, लहान मुलांमध्ये असं घडत नाही कारण त्यांच्यामध्ये एकतर इनेट इम्युनिटी अजून व्यवस्थित डेव्हलप झालेली नसते, पूर्णपणे वाढ झालेली नसते त्याची. त्याचप्रमाणे वय वाढत जाईल तसं याच्यावरचं नियंत्रण कमी होण्याची शक्यता वाढते. काही व्यसनं असतात, आपण पोल्युशन मध्ये जगतोय, त्याचप्रमाणे इतर काही आजार असू शकतात आणि मुख्यतः अनुवांशिक पद्धतीने हा कंट्रोल राहील की नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याचप्रमाणे जेव्हा विषाणूंची संख्या ही खूप मोठी असते, असं म्हटलं जातं की जोपर्यंत साधारण 1000 व्हायरसच्या कॉपीज, 1000 व्हायरस तुमच्या शरीरात शिरत नाहीत तोपर्यंत तुम्ही आजारी पडू शकत नाही. त्यापेक्षा कमी व्हायरस शिरले तर आजार किंवा लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळं जर सुरुवातीलाच व्हायरसची संख्या खूप मोठी असेल तर ती वाढत जाईल आणि मग जेवढी संख्या वाढेल तेवढे केमिकल्स वाढतील, जेवढे केमिकल्स आणि पेशी वाढतील तेवढं जास्त डॅमेज वाढेल. त्याचप्रमाणे करोनाला जर इम्युनिटीपासून वाचायचं असेल तर करोना देखील आपल्या इम्युनिटीवर हल्ला करतो आणि करोनाच्या हल्ल्यामुळे देखील बऱ्याचदा इम्युनिटी ही अनियंत्रित होऊ शकते. मग हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही, काही लोकांच्या बाबतीतच घडतं ज्याच्यामध्ये सायटोकिन स्टॉर्म पर्यंत पायरी येते. पण इम्युनिटी अनियंत्रित होण्याचं प्रमाण हे फक्त सिरियस रुग्णांमध्येच नाही तर ज्यांच्यामध्ये लक्षणं कमी होती अशा रुग्णांमध्ये देखील पोस्ट कोविडमध्ये अनियंत्रित इम्युनिटीचा परिणाम हा दिसून येतो. आता या स्टेजमध्ये युद्ध आपलं हाताबाहेर चाललेलं आहे. मग ह्याच्यावर उपाय काय करायचा? आता मी जे सांगितलं त्यावरून तुमच्या लक्षात येईल की जो डॅमेज होतोय शरीराला, जे नुकसान होतंय ते व्हायरस पेक्षा आपल्या इम्युनिटीमुळे जास्ती होतंय. आणि ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे लहान मुलांमध्ये आजार सहसा दिसून येत नाही
त्यांच्या शरीरामध्ये व्हायरस आला असेल तर तो फक्त पसरत राहतो, मात्र त्यांच्या शरीराला डॅमेज होत नाही. याचं कारण त्यांची इम्युनिटी एकतर बरीचशी अपरिपक्व असते किंवा नियंत्रित तरी असते. त्यामुळं इम्युनिटी जेव्हा अनियंत्रित झाली आहे, आपल्या शरीरावर जास्त हल्ला व्हायला लागलाय, डॅमेज व्हायला लागलेला आहे, त्यावेळी एकच उपाय असतो आणि तो म्हणजे इम्युनिटीला थांबवावं लागतं. म्हणजे जी इम्युनिटी आपण वाढवायचा प्रयत्न करतोय, वेगवेगळे उपाय करतोय, ती इम्युनिटी ज्या वेळेला अनियंत्रित होते, आपल्या शरीराला गुंतागुंत निर्माण करते, पेशंट सिरियस होतो, फुफ्फुसामध्ये निमोनिया झाल्यामुळे ऑक्सिजन घेता येत नाही, अशा वेळेला ती इम्युनिटी बंद करणे हा उपाय त्या पेशंटचा जीव वाचवू शकतो. त्यामुळं हा उपाय केला जातो आणि त्याचप्रमाणे जे काही डॅमेज झालं असेल ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. मग आपण स्टिरॉइड्स बद्दल ऐकलेलं आहे. डेक्सा हे एकच औषध असं आहे जगामध्ये ज्याच्याबद्दलचं RCT किंवा जी स्टडी आहे त्यांनी प्रूव्ह केलंय. बाकी कोणत्याही स्टडीमध्ये खात्रीशीरपणे कोणतं औषध लागू पडेल हे अजून सांगण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे स्टिरॉइड, डेक्स्टा किंवा मिथिल प्रेडनिसोलोन सारखी वेगवेगळी स्टिरॉइड्स आपल्याला दिली जातात. इम्युनिटी बऱ्यापैकी बंद केली जाते. आपल्याला इम्युनिटीच म्हणजे प्रतिबंधक आपल्या प्रतिबंधक शक्तीचंच प्रतिबंधन करायची वेळ येते. त्याचप्रमाणे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये नुकसान झालेलं असल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे अजून डॅमेज होतो, म्हणून रक्तांच्या गुठळ्या न होण्याची औषधं दिली जातात. लो वेट मॉलिक्युलर वेट हिपॅरिन दिलं जातं. त्याचप्रमाणे इम्युन मॉड्युलेटर्स म्हणजे आपली इम्युनिटी वेगवेगळ्या प्रकारे कमी जास्त करणारी औषधं. मग टॉसीबद्दल तर आपण ऐकलेलं आहे, ग्लुटामिन आहे किंवा इतर बरीच औषधं आहेत ज्याच्यामध्ये आयदर ती इंटरल्युकिन 6च्या अगेन्स्ट काम करतील किंवा सायटोकिन्सच्या अगेन्स्ट काम करतील. अशा विविध रसायनांच्या विरुद्ध काम करणारी ही औषधं असतात. वाढलेली रसायनं कमी करण्याचा प्रयत्न करतात. दाह कमी करणारी औषधं जी आहेत, उदाहरणार्थ कॉल्चिसिन किंवा त्याबद्दल इतर अनेक औषधं आहेत जी शरीरामधलं इन्फ्लमेशन कमी करू शकतात, दाह कमी करतात. आता जेव्हा आपण इम्युनिटी बंद करतो त्यावेळेला शरीरामध्ये इतर जंतू वाढू शकतात. मग यासाठी प्रतिजैविके द्यावी लागतात, कधी कधी बुरशी विरोधी औषधं देखील द्यावी लागतात. जेव्हा आपण अशी ही स्ट्रॉंग औषधं देणार आहोत त्यामुळं काही ना काहीतरी परिणाम शरीरावर होत राहतात. जसं स्टिरॉइड दिल्यानंतर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळं जेव्हा आपल्याला मधुमेह आहे, डायबेटीस आहे, अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यांनी आजार होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न करणं आवश्यक आहे. सगळ्या पेशंट्समध्ये जेव्हा स्टिरॉइड दिलं जातं तेव्हा त्यांचं साखरेचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यासाठी बऱ्याचदा इन्शुलिन देण्याची गरज पडू शकते. त्याचप्रमाणे आपण प्रतिपिंडे देण्यासाठी प्लाझ्माचा वापर करून बघतो. अर्थात मी जसं म्हटलं तसं कुठल्याही औषधाबाबत, कुठल्याही मार्गाबाबत अभ्यास हा खात्रीशीरपणे त्याचा फायदा होतो असा सांगणारा अजून झालेला नाहीये. फक्त डेक्साबद्दलचाच एक स्टडी तेवढा झालेला आहे. तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे उपाय जे आहेत, गुंतागुंत आहे, हे इम्युनिटीच्या अगेन्स्ट चालू आहेत. म्हणजे आपण व्हायरसच्या विरुद्ध खूप सारे प्रयत्न नाही करत आहोत. यामध्ये व्हायरससाठी पण देतो आपण, रेमडेसिवीर देतो आपण याच्यामध्ये, कारण जर शिल्लक असेल व्हायरस तर त्यासाठी काहीतरी उपाय व्हावा. पण मेजॉरिटी मॅक्झिमम उपाय जे आहेत ते आयदर इम्युनिटी थांबवण्यासाठी किंवा डॅमेज कंट्रोलसाठीचे आहेत. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की इम्युनिटी नियंत्रणामध्ये राहायला हवी, तर आणि तरच आपल्याला गुंतागुंत टाळता येईल. त्यामुळे इम्युनिटी वाढवणे हे करोनापासून सुरक्षित राहण्याचं किंवा गुंतागुंत टाळण्याचा उपाय होऊ शकत नाही. इम्युनिटीचं नियंत्रण आपल्याला मिळायला पाहिजे. आता जी पुढची इम्युनिटी आहे, अनुकूलक किंवा प्रतियोजक अडॉप्टिव्ह इम्युनिटी जी होती ती साधारण 2 ते 4 आठवड्यानंतर दिसायला सुरुवात होते. सुरुवातीला पहिल्या आठवड्यानंतर IgM अँटीबॉडीज, नंतर IgG अँटीबॉडीज असं त्यांचं प्रमाण त्याच्यामध्ये दिसू शकतं. आणि याच्यामध्ये बी आणि टी सेल्स असतात, ज्याच्यामध्ये आपण मेमरी सेल्स जे म्हणतो ते सर्व याच्यामध्ये येतं. आता इथं हे लक्षात घ्या की व्हायरस हा पहिल्या आठवड्यामध्येच त्याचं वाढण्याचं प्रमाण बंद झालेलं आहे आणि व्हायरस शरीरामधनं बऱ्यापैकी आपण काढण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. दुसऱ्या आठवड्यामधले जे त्रास आहेत ते अनियंत्रित इम्युनिटीमुळे झालेले आहेत, इनेट इम्युनिटीमुळे.
म्हणजे हे सगळं युद्ध झालं, सगळं झाल्यानंतर ही विशिष्ट इम्युनिटी आपल्याकडे येत आहे, निश्चित इम्युनिटी. म्हणजे या इम्युनिटीचा फायदा मला आत्ताच्या आजारासाठी होणं फार अवघड आहे. मग आता आपण असं म्हणतोय की ही इम्युनिटी आपल्याकडे आली, आपल्याकडे अँटीबॉडीज आल्या की शक्यता आहे की पुढचं इन्फेक्शन आपल्याला होणार नाही, भविष्यामध्ये आपल्याला ह्याच्यापासून सुरक्षा मिळू शकेल अशी आपली अपेक्षा आणि आशा आहे. आता ह्याच्यामध्ये विश्वसनीयता किती? कारण कितीतरी जण असे आहेत ज्यांच्यामध्ये लक्षणं नसतात किंवा अगदी थोडीशी लक्षणं असतात. त्या लोकांमध्ये ही विशिष्ट इम्युनिटी किंवा अडॉप्टिव्ह इम्युनिटी अँटीबॉडीज तयारच होत नाहीत, त्यांच्या अँटीबॉडीची टेस्ट निगेटिव्ह येते. आता ह्याचा फायदा होईल का याबाबत अजूनही अभ्यास चालू आहे. त्यामुळे कारण आता जसं टीबीचा आजार आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडीजचा काहीच रोल नसतो. टीबी मध्ये आपल्याला सेलवाली इम्युनिटी आवश्यक असते. तसं या आजारामध्ये नक्की कुठली इम्युनिटी आपल्याला वाचवणार आहे याबाबत अजूनही आपल्याला काही व्यवस्थित माहिती नाहीये. ज्या अँटीबॉडीज तयार होत आहेत त्या किती काळ राहतील, किती काळ आपल्याला सुरक्षा मिळू शकेल. जसं आयुष्यामध्ये एकदा आपल्याला कांजण्या झाल्या की त्यानंतर पुन्हा आयुष्यभर कांजण्या होत नाहीत. हा आपल्याला आयुष्यभरासाठीची इम्युनिटी मिळते. पण या आजारामध्ये अँटीबॉडीज 3 ते 4, 5, 6 महिन्यांपर्यंत जास्तीत जास्त पूर्णपणे कमी होऊन जातात. आणि त्याची सुरक्षा आपल्याला मिळणार आहे का, त्याचप्रमाणे विविध स्ट्रेन्स असतात वेगवेगळे, त्याच्यामधनं आपल्याला वाचवणार आहे का, या सर्व बाबतींमध्ये अजूनही फक्त प्रश्न आहेत. पूर्णपणे ह्याची उत्तरं आपल्याला मिळालेली नाहीत. पण सर्वात महत्त्वाचं हे आहे की ही इम्युनिटी आपल्याला सध्याच्या आजारापासून वाचवू शकत नाही, हे पुढच्या आजारांसाठीच आहे. त्यामुळे सध्याच्या आजारांमध्ये आपल्याला जन्मजात इम्युनिटी जी आहे, इनेट इम्युनिटी आहे, तीच फक्त काम करते जास्तीत जास्त. आणि जी पहिला स्तर आहे तो व्हायरस तरी नष्ट करून टाकतोय, नाकामध्ये अवरोध करण्याचा मार्ग, आणि मग त्यामध्ये आपण काही करू शकतोय का याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. आता ह्या आजाराचे जे काही परिणाम असतात ते व्यक्ती सापेक्ष असतात आणि यासाठी बरीच कारणं असतील, जसं किती व्हायरस शरीरामध्ये गेला, कोणते कोणते अवयव बाधित झाले, इम्युनिटी नियंत्रित राहिली का नाही राहिली, व्हायरस किती कार्यप्रणाली विस्कळीत करतो, म्हणजे इम्युनिटी किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये अनियंत्रितपणा आणू शकतो का, म्हणजे रक्तामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढवणार आहे का, त्या व्यक्तीमध्ये जनुकीय संरचना कशी आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी तपासणी कधी केली किंवा दवाखान्यामध्ये कधी पोहोचले आणि कोणती औषधं आणि कधी दिली गेली. आता तुमच्या लक्षात येईल की हे जे परिणाम आहेत त्यातील महत्त्वाचे कारणं जी आहेत त्याची, ती म्हणजे किती व्हायरस शरीरामध्ये गेला आणि कधी तपासणी केली आणि दवाखान्यामध्ये कधी नेले जाते. ह्या गोष्टी आपल्या कंट्रोल मधल्या आहेत. सर्कल ऑफ कंट्रोल जे मी म्हटलं होतं, याच्यासाठी आपण काही ना काहीतरी करू शकतोय. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की इम्युनिटी वाढवायची का इम्युनिटीला फक्त आधार द्यायचा, ती कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करायचा. याच्यावर आपण एक डेली टिप पण केली होती की इम्युनिटी कमी होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. टू बूस्ट ऑर टू सपोर्ट इज द क्वेश्चन. आणि आपल्या असं लक्षात येईल की वाढलेल्या इम्युनिटीमुळे किंवा इम्युनिटी अनियंत्रित झाल्यामुळे जास्तीत जास्त त्रास होतोय. त्यामुळे जे काही नैसर्गिक इम्युनिटी आहे तिने व्यवस्थित काम करावं, योग्य प्रकारे काम करावं, एवढंच महत्त्वाचं आहे. मग आता माझा कंट्रोल कशावर आहे, मी काय करू शकतो. अटकाव किंवा अवरोध वाढवणे, जे व्हायरसनी पूर्णपणे नष्ट केलेलं आहे, तर अटकाव आणि अवरोध वाढवणे जेणेकरून शरीरात प्रवेश करणाऱ्या व्हायरसची संख्या कमी असेल. जेव्हा कमी व्हायरस असेल म्हणजे आपल्याला कमी इम्युनिटी लागणार, इनेट इम्युनिटी, आणि त्यावेळेला इम्युनिटी अनियंत्रित होण्याची शक्यता कमी होऊन जाते. त्यामुळे गुंतागुंतीची शक्यता कमी होऊन जाते. मात्र पोस्ट कोविड टाळता येईल का हे आपण नाही सांगू शकत, कारण जसं व्हायरस इम्युनिटीवर पण हल्ला करणार आहे, अनियंत्रित करणार आहे त्याला, त्यामुळं ऍटलिस्ट आपण गुंतागुंत टाळण्याचा तरी प्रयत्न करू शकतो. त्याचप्रमाणे वेळेवर तपासणी, वेळेवर निर्णय आणि वेळेवर उपचार हे जर आपण केलं तर मग व्हायरस थोडासा कमी प्रमाणामध्ये राहील शरीरामध्ये. पहिलं लक्षण आलं की वाट बघत बसतो आपण की नुसती सर्दी असेल का, ताप वाढतोय का, कमी होतोय का. जे सुरुवातीचे 4-5 दिवस आपण थांबणार आहोत ते किती तास होतात असा अंदाज करा, आणि त्या तासांमध्ये शरीरात शिरलेले 1000 व्हायरस किती प्रमाणात वाढतील हेही लक्षात घ्या. तर असं न होता सुरुवातीलाच कळलं तर आपण लगेच त्याच्यावर योग्य ते उपचार करू शकतो. आणि
संसर्गापूर्वीची पूर्वतयारी म्हणजे फुफ्फुसांना जेव्हा त्रास होणार आहे त्यावेळेला आपण फुफ्फुसांचे व्यायाम आधीपासून करायचे, जेणेकरून आपण तयार असू आणि आपलं शरीर हे योग्य प्रकारे प्रतिकार करू शकेल. तर आपण अवरोध आणि अटकाव करू शकू का, वाढवू शकू का? तर ह्याचं उत्तर आहे की होय, आपण करू शकतो. आणि हे सगळे जे नियम आहेत, एकूण एक नियम, हे केवळ आणि केवळ व्हायरस आपल्या शरीरामध्ये शिरू नये ह्याच कामासाठी आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इम्युनिटीला जर आपल्याला मदत करायची आहे, सहाय्य करायचं आहे, तर ती जी पहिली पायरी आहे, किल्ल्यामध्ये शत्रू शिरू न देणे, जेणेकरून मग किल्ल्याचं नुकसान होत नाही, शरीराचं नुकसान होत नाही, याच्यावर आपला सर्वात जास्त फोकस पाहिजे. पण मला सांगा की आपला फोकस कशावर होता? आपण आपलं सैन्य कसं स्ट्रॉंग करता येईल याच्याकडे लक्ष देत होतो. आपले पहारेकरी कसे स्ट्रॉंग होतील ह्याच्यावर लक्ष देत होतो. आपण जास्त भर दिला होता इम्युनिटी कशी वाढवता येईल ह्याच्यावर. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की वाढलेली इम्युनिटी आपल्या स्वतःसाठी पण धोक्याची ठरू शकते. त्यामुळं शत्रू किल्ल्यामध्ये शिरू न देणं, करोना शरीरामध्ये शिरू न देणं आणि त्यासाठी जेवढे नियम आहेत ते सर्व नियम योग्य पद्धतीने अगदी काळजीपूर्वक पाळणं हे फार फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे मास्क आणि शक्य असल्यास फेस शिल्ड. कारण मास्क हा एकच उपाय असा आहे की जो दोन्ही मार्गांनी अटकाव करतो व्हायरसला शरीरामध्ये प्रवेश करण्यापासून, आणि तो आपण योग्य प्रकारे वापरत नाही आहोत, हे खरंच दुर्दैव आहे. तर आपण अटकाव आणि अवरोध वाढवण्याचा प्रयत्न आजपासून नक्की करूया असं तुम्ही ठरवा, जेणेकरून आपल्या इम्युनिटीला खूप मोठी मदत होईल आणि गुंतागुंत टाळण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. आता इम्युनिटीला जर आपल्याला सपोर्ट करायचंय तर इम्युनिटीला मुख्यतः 3 स्तंभ असतात की जे मदत करतात. आता हे लक्षात घ्या की जेवढे काही उपाय तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही उपायांनी नक्की कशामध्ये फरक पडतो हे कुणीच सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही अमुक एक गोष्ट खाल्लीत की त्याच्यामुळं इनेट इम्युनिटी वाढेल, तमुक एक गोष्ट खाल्ली की त्याच्यामुळं अँटीबॉडीज वाढतील, असं कुठल्याही स्टडीज झालेल्या नाहीयेत. आपल्याला नक्की काहीच समजू शकत नाही की आपण कोणता मार्ग वापरला तर त्या मार्गाने आपल्याला इम्युनिटी कशा प्रकारे वाढणार आहे. त्यामुळं फक्त आपण एकच करायचं की इम्युनिटीचे हे जे 3 आधारभूत स्तंभ आहेत, ह्या स्तंभांची आपण काळजी घ्यायची, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये आपल्या जेनेटिक्समुळं जी काही इम्युनिटी आहे उपलब्ध, ती इम्युनिटी सर्वात चांगल्या प्रकारे काम करेल आणि नियंत्रणामध्ये राहील. मग हे 3 स्तंभ कोणते? एक आहे झोप, दुसरं आहे आहार आणि तिसरं आहे क्रियाशीलता म्हणजे ऍक्टिव्हिटी. स्लीप, फूड आणि ऍक्टिव्हिटी हे 3 गोष्टींची आपण काळजी घेतली तर आपली इम्युनिटी ही सर्वात चांगल्या प्रकारे म्हणजे आपलं 100% देऊ शकेल आणि आपल्याला प्रोटेक्ट करू शकेल. तर आपण हे कसे आपल्याला फायदा करून देतात हे आपण बघूया. तर यांचे फायदे कोणकोणते आहेत? झोपेमुळे आपली इम्युनिटी सुधारते, म्हणजे तेच आपलं मुख्य रिझन आहे. अँझायटी कमी होते. आणि तुम्ही जर आधीचे आपले व्हिडिओज बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की या आजारामध्ये आपल्याला मानसिक त्रास हा खूप प्रकारे झालाय. आजार होण्याची भीती वाटलेली आहे, आजारामध्ये आजारी पडलोय ह्याचं टेन्शन आलेलं आहे आणि पोस्ट कोविड मध्ये देखील बऱ्याच लोकांना मानसिक त्रास जाणवतात. त्यामुळे झोप याच्यावर आपण लक्ष दिलं तर आपली इम्युनिटी सुधारते, अँझायटी कमी होते, ओव्हरऑल आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. असं म्हटलं जातं की शरीराची झीज होत असते आपली दिवसभरामध्ये आणि ती झीज भरून येण्यासाठी मेंटेनन्स जो म्हणतो तो मेंटेनन्स हा झोपेमध्ये होत असतो. आपल्याला भूक लागण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं, आपलं टेन्शन, स्ट्रेस, तणाव कमी होतो आणि व्यवस्थित विश्रांती झाल्यामुळे उत्साह वाढतो. आहारामुळे काय होतं तर आहारामुळे देखील इम्युनिटी सुधारते, शरीराची झीज भरून येते, आजारामुळे जे काही डॅमेजेस झालेले असतील ते परिणाम दूर होऊ शकतात, आपला मूड आणि उत्साह वाढू शकतो, प्रथिने आणि जीवनसत्वे ह्याच्यामध्ये महत्वाची आहेत आणि विशेषतः दाह कमी करणारं अन्न याच्यामध्ये काम देऊ शकतं. क्रियाशीलता म्हणजे ऍक्टिव्हिटी, याच्यामध्ये पण इम्युनिटी सुधारते, तणाव कमी होतो, टेन्शन्स कमी होतात ह्याच्यामुळे, झोप चांगली लागते, काही आजारांचा धोका देखील कमी होतो, अँझायटी आणि डिप्रेशन सारखे आजार त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, वजन कमी होण्यास सहाय्य होतं आणि करोना आणि वजनाचं किती जवळचं नातं आहे याबद्दल पण आपण एक डेली टिप केली होती.
त्याचप्रमाणे आत्मविश्वास आणि स्वप्रतिमा उंचावते. तर तुमच्या लक्षात येईल की जरी हे आपण आपल्या इम्युनिटीसाठी या 3 गोष्टी करायच्या असतील, तरी ह्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्याची क्वालिटी ही सुधारणार आहे. तर तुम्ही म्हणाल की हे तर आपण करतच आहोत ना, पण आता हे फक्त चांगल्या प्रकारे आपण करतोच आहोत असं म्हणण्याऐवजी आपल्या इम्युनिटीसाठी आपण हे नियमबद्ध पद्धतीने करायचं आहे आणि त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर हे कसं ते आपण बघूया. तुम्ही हिशोब घालून बघा. लहान मुलं 6, 7, 8 तास झोपत असतील, पण मोठ्या माणसांची झोप बऱ्याचदा पूर्ण होत नाही. तर प्रत्येकाने, घरातल्या प्रत्येकाने आपली झोप ही 6 ते 8 तास पूर्ण होतीये ना हे बघायचंय. अशी स्टडीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की ज्यांचं 7 तास झोप घेतली जाते, त्या 4 तास झोप होणाऱ्या लोकांपेक्षा त्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण हे 300% कमी होतं. आणि हे फक्त करोनाबाबत सत्य नाहीये, कुठल्याही संसर्गाबाबत आहे. आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे झोप घेणं आवश्यक आहे. नियमित वेळा पाळायच्या आणि झोप लागण्यास अडचण असेल तर त्यावर उपाय करायला पाहिजेत. याबद्दल एक आपण डेली टिप करूया डिटेलमध्ये की झोपेच्या बाबतीमध्ये आपण कशी काळजी घेऊ शकतो. तर आजपासून आपण आपल्या झोपेकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर क्रियाशीलता म्हणजे ऍक्टिव्हिटी याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. बऱ्याच जणांचं काम असं असतं की त्यांना शारीरिक हालचाल केली जात नाही. व्यायाम म्हणजेच शारीरिक हालचाल असं नाहीये, हे दोन्ही वेगळे प्रकार असू शकतात. आणि चालणे हा एकमेव व्यायाम आहे असंही नाहीये, कारण आपल्याला व्यायाम करा म्हटल्यानंतर चालायला जायला लागेल असंच वाटतं. कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या घरामध्ये असतानाच आपण करू शकतो. याबाबत आपण बोललो होतो की सूर्यनमस्कार आहे किंवा प्लँक्स केले जातात. आपल्या मसल्सना आपण काम देऊ शकतो. तर विविध प्रकारे आपल्याला हे क्रियाशीलता वाढवायची आहे शरीराची आणि घरातील उपाय आपण करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की लहानपणापासून जर तुम्ही सवय लावलीत मुलांना, आणि सध्या कसं स्क्रीन टाइम पण वाढलेला आहे आणि स्क्रीन टाइम चा खूप मोठा परिणाम हा मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकतो. त्यामुळं लहान मुलांना सध्या क्रियाशीलता असणं, त्यांना घरामध्ये किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी, शरीराची हालचाल होणं हे अतिशय आवश्यक आहे. आहार चौरस असावा, प्रथिनयुक्त असावा हे आपण जाणतो, पण मगाशी मी म्हटलं होतं की जर अनियंत्रित आपली इम्युनिटी असेल, आणि जसं पोस्ट कोविड मध्ये देखील ती अनियंत्रित इम्युनिटी राहते, आपल्या शरीरामध्ये जर अतिदाह होत असेल किंवा दीर्घकालीन दाह होत असेल, तर अशा वेळेला आपल्या शरीराची झीज होत राहते आणि ह्या कंटिन्युअस इम्युनिटीला काम करावं लागल्यामुळे, दाह आपला वाढलेला राहिल्यामुळे मग इम्युनिटी इतर आजारांवर योग्य प्रकारे काम करू शकत नाही. मग यासाठी काही पदार्थ आहेत की जे दाहरोधक असतात, अँटी इन्फ्लेमेटरी फूड असं जे आपण म्हणतो. तर त्याची उदाहरणं ही पुढील प्रमाणे. एक म्हणजे काही फळं आणि भाज्या ज्यांच्यामध्ये ह्याचा म्हणजे इन्फ्लेमेशन कमी होतं, ज्याची उदाहरणं आहेत ऍपल्स, बेरीज आणि चेरी. आपल्या देशामध्ये हे आपल्याला लवकर म्हणजे सहजपणे मिळणं थोडंसं अवघड आहे, पण टोमॅटो आपल्याला मिळू शकतात. आणि कांदा, आपल्या संस्कृती, आपल्या पूर्वीच्या पिढीमध्ये जेव्हा जेवण असायचं तर जेवणामध्ये कांदा हमखास खाल्ला जायचा. तर ह्याचा परिणाम नक्कीच दाह कमी करण्यामध्ये होतो. आंबवलेल्या पदार्थांचा खूप सारा फायदा होतो, जे प्रोबायोटिक्स म्हणतो आपण. मग त्याच्यामध्ये दही पण येतं. त्याचप्रमाणे आपण विविध पदार्थ, आपल्याकडे समजा इडली डोसा वगैरे असे असतात, किंवा जे कुठले आंबवलेले पदार्थ आहेत त्याच्यामधनं आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट मिळू शकतो. पाणी हे अतिशय महत्वाचं आहे. कमीत कमी साधारणपणे 8 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. आणि जरी तेवढं तुमचं पिलं जात नसेल, तरी आता तुम्ही पिताय त्यापेक्षा थोडं जरी तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी देखील त्याचा खूप फरक जाणवेल तुम्हाला. शरीरामध्ये जे काही विषारी पदार्थ तयार होतात ते बाहेर टाकणं आवश्यक असल्यामुळं पाणी आपल्याला आवश्यक असतं. आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असणारं अन्न, ज्याच्यामध्ये विविध मासे, रावसमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतं ते, अक्रोड, चिया सीड्स म्हणजे सब्जा नाही, त्यापेक्षा थोडासा फरक असतो यांच्यामध्ये. पण आपल्याकडे मिळणारं जे जवस आहे, जे पुन्हा आधीच्या पिढीमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचा वापर व्हायचा, आणि सोयाबीन तेल, तर हे पदार्थ जे आहेत जे अँटी इन्फ्लेमेटरी असतात, शरीरामध्ये दाह होत असेल तर मग त्याचा ते त्रास कमी होतो त्यांनी.
याशिवाय या 3 पदार्थांमुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढू शकतं. एक म्हणजे विविध प्रक्रिया केलेलं प्रोसेस्ड फूड जे आपण म्हणतो ते. साखर खाण्यामुळे, साखरेमुळे शरीरावर निगेटिव्ह परिणाम होत असतात. त्यामुळे साखर अतिशय कमी करायची. बऱ्याचदा साखरेसाठी पर्याय वापरता येऊ शकतात, तर त्या पर्यायांचा वापर करायचा, पण साखर खाण्याचं प्रमाण कमी करायचं. त्यामुळे फरक पडू शकतो. आणि हे ज्यांना पोस्ट कोविड त्रास आहे त्यांच्यासाठी देखील हे महत्वाचं आहे. आणि हाय फॅट कंटेंट असणारं फूड, ज्याच्यामध्ये आपण तेलकट पदार्थ किंवा तेल खूप जास्त आहे अशा पदार्थांचं सेवन टाळायचंय. तर हे झालं आहाराबाबतीमध्ये. आता कोविडच्या प्रत्येक स्टेजमध्ये इम्युनिटी कशा प्रकारे काम करते. कोविड होण्यापूर्वी हे लक्षात घ्या की आपल्याकडे कोणत्याही प्रकारची तयार इम्युनिटी नाही आहे, कारण हा नोवेल व्हायरस आहे, नवीन व्हायरस आहे. त्यामुळं आपल्याकडे ॲडॉप्टिव्ह किंवा इनेट इम्युनिटीला काहीही अनुभव नाही आहे. त्यामुळे सगळ्यात चांगल्या प्रकारे आपण अवरोध करू शकतो कोविड होण्यापूर्वी. ही एकच पायरी आपल्याला शक्य आहे. कोविड झाल्यानंतर मात्र इनेट इम्युनिटीचा सगळ्यात मोठा रोल असतो त्याच्यामध्ये, आणि ती जर अनियंत्रित झाली तर मात्र गुंतागुंत आणि मृत्यू होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं इम्युनिटी जास्त वाढू न देता व्हायरसची संख्या कमीत कमी ठेवणे, आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्येच जेव्हा व्हायरस शरीरामध्ये असतो त्या काळामध्येच आपल्याला विश्रांती, पाणी आणि विविध विटामिन्स आणि आवश्यकता वाटल्यास एखादं अँटीव्हायरल ड्रग याच्यामुळे आपण व्हायरसची संख्या नियंत्रित ठेवायची, त्यामुळं इम्युनिटी पण नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते. आणि कोविड पश्चात काळामध्ये तुम्ही कुठल्याही स्टेजमध्ये असाल तरी 10 ते 50% लोकांमध्ये एखादं लक्षण हे मागे राहणार आहे. काही महिनेही लक्षणं राहू शकतात. आणि त्याच्या कारणांमध्ये एक कारण असं आहे की इम्युनिटीचं नियंत्रण आपण घालवलेलं असतं. त्यामुळे इम्युनिटी आपल्या शरीरावरच हल्ला करणार असते. त्यामुळे इम्युनिटी ही कोविड होण्यापूर्वी अवरोधाच्या स्टेजमध्ये, कोविड झाल्यानंतर इनेट इम्युनिटीच्या स्टेजमध्ये, आणि कोविड पश्चात अनियंत्रित होऊ नये आणि त्याचा त्रास होऊ नये यासाठी आपल्याला अतिशय महत्वाची आहे. आणि आपल्या लक्षात येईल की इम्युनिटीच्या बाबतीमध्ये फक्त त्याला सपोर्ट देणे, योग्य प्रकारे झोप, योग्य प्रकारे आहार आणि योग्य प्रकारे क्रियाशीलता, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर आपण खूप भर देणं आवश्यक आहे. तुमच्या लक्षात येईल मघाशी आपण जे पिलर्स बघितले, स्तंभ बघितले, प्रत्येक स्तंभाचा इम्युनिटीवर जसा परिणाम होत होता त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होत होता. त्यामुळे इम्युनिटी आपल्याला चांगली ठेवायची असेल तर आपल्याला अँझायटी, टेन्शन्स, डिप्रेशन ह्या सर्वांवर काम करायला लागेल. आपल्या विचारांवर, भावनांवर काम करायला लागेल. आणि त्यासाठी आपले व्हिडिओ क्रमांक 6, 7, 8 यांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तर इम्युनिटीसाठी आपण काय करू शकतो? आपल्या कंट्रोलमध्ये फक्त ह्या गोष्टी आहेत: झोप, आहार, क्रियाशीलता आणि सर्वात महत्वाचं अवरोध करायचा. जी पायरी विषाणूंनी मोडून टाकली आहे इम्युनिटीची, ती पायरी आपण स्वतः प्रयत्न करून स्ट्रॉंग करायची. विषाणूला आपल्या शरीरामध्ये शिरू द्यायचं नाही. किल्ल्यामध्ये शत्रूचा प्रवेश होऊ द्यायचा नाही. जरी झाला तरी तो प्रवेश एवढ्या कमी व्हायरसचा असावा की आपली इम्युनिटी अगदी सोप्या पद्धतीने त्याचा निचरा करू शकेल आणि तिला खूप प्रयत्न करून अनियंत्रित व्हायची आणि शरीरावर हल्ला करायची वेळ येणार नाही. यासाठी अवरोध हा एकच महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी नियम पाळणे, आणि यासाठी आपले सर्व व्हिडिओज याबाबत तुम्हाला मदत करू शकतात. नियम पाळणे, स्मार्टली जगणे, याच्यामध्ये हवेचा देखील म्हणजे सॅनिटायझेशन, मास्क, एअर, रिस्ट्रिक्ट आणि टाइम ह्या गोष्टींचा वापर करून आपल्याला सुरक्षित राहायचंय. तर इम्युनिटी कशी वाढवायची किंवा त्याला सपोर्ट कसा करायचा, वाढवायची की नाही वाढवायची, इम्युनिटीला फक्त सपोर्ट करायचा, हा आजचा आपला विचार आहे. आणि तुम्हाला यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर या आधीचे सर्व व्हिडिओज आणि हा व्हिडिओ देखील बघायला मिळेल. आणि इम्युनिटी नियंत्रणात राहणे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. इम्युनिटी जेव्हा कंट्रोलच्या बाहेर जाते तेव्हा गुंतागुंत आणि मृत्यू होतात. त्यामुळं वेळेवर तपासणी करा, वेळेवर औषधं आणि विश्रांती सुरू करा आणि वेळेवर रुग्णालयामध्ये पोचा, जेणेकरून आपला जीव वाचू शकेल आणि आपण करोनावर विजय मिळवू शकू. धन्यवाद. नमस्कार सर्वांना.
सुरुवातीला मला आवाजाच्या बाबतीमध्ये लक्षात येत नव्हतं, त्यामुळं मी थोडंसं वाट बघत होते की कुणीतरी मला सांगेल आवाज येतोय म्हणून. त्यामुळे ज्यांनी मला सांगितलं त्या सर्वांचे धन्यवाद. आणि ACE2 इन्हिबिटर्स देऊन फायदा होणार नाही, कारण बीपीच्या आजारामध्ये आपण ते देतो, त्यामुळं त्या ACE2चा शरीरावर होणारा परिणाम तो बंद होतो, पण व्हायरसला त्याच्यामध्ये थांबवण्याचे साठी ही औषधं उपयोगाला येतात असं कुठल्याही प्रकारे लक्षात आलेलं नाहीये. सो मला वाटतंय की एखाद्या वेळी इम्युनिटी वाढवण्याचे तुमचे प्रयत्न कमी पडले तरी चालतील, मात्र अवरोध करण्याचे, व्हायरसला शरीराबाहेर ठेवायचे आणि आपल्या शरीराच्या किल्ल्यामध्ये शत्रुरूपी व्हायरसला प्रवेश न करू देण्याचे आपले प्रयत्न कमी पडता कामा नये. त्यासाठी आपण सर्व माहिती घेऊन अगदी योग्य प्रकारे हातावरून आणि हवेतून दोन्ही मार्गांनी जो व्हायरस आपल्या शरीरात येतो त्याला रोखण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि इम्युनिटीच्या प्रत्येक स्टेजमध्ये इम्युनिटीला आपण आधार देऊया. आणि हे आपलं करोनाशी लढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा निर्णय असेल आणि ह्या कृतीमुळे आपण नक्कीच सुरक्षित राहू शकू. धन्यवाद. आणि पुन्हा आपण पुढच्या लाईव्हमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, नियम पाळा आणि करोनापासून सुरक्षित राहा. धन्यवाद.